अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम श्री भगवान वाच परिसपा सव्यासाची मूर्ती लावणी देहाची खंती करीती कर्माची ते गावडेगा. या ओवीचा जो ज्ञानेश्वरी नित्यपाठातला आविर्भाव आहे तो आपण मागच्या वेळेला बघितला. गीतेमध्ये वेगळ्या अर्थाने ही ओवी आलेली आहे ॲक्च्युली, म्हणजे त्याचा संदर्भ जो चालला आहे तो वेगळा आहे. गीतेमध्ये पण एका विषयातून दुसरा विषय, दुसऱ्यातून तिसरा ज्या प्रकारे उद्भवत जातात, अतिशय म्हणजे मनोवेधक म्हणतात त्याप्रमाणे गीतेचा एक जर्नी आहे. म्हणजे मूळ प्रश्न एक वेगळाच चालला होता आणि त्याच्यातून दुसराच विषय निघाला. त्याला ॲड्रेस करता करता परत मूळ पदावरती गाडी भगवान आणतात. तसं कर्मश्रेष्ठ का कर्माचा संन्यास श्रेष्ठ, याच्यामधून भगवंतांनी थ्रू आऊट गीतेमध्ये अगदी 18व्या अध्यायामध्ये पण कर्माचा आग्रह धरलेला आहे. कर्माचा आग्रह धरलेला आहे असं म्हणत असताना कर्म इनेव्हिटेबल आहे, त्याच्या मागच्या भूमिकेचा आग्रह धरलेला आहे. कर्म करावं का न करावं अशा प्रकारचं एक द्वंद्व माणसाच्या मनात असतं. त्याला पुढे त्याने असं म्हटलं की यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव. यज्ञ दान तप अशी जी कर्म आहेत ज्याच्यातून उन्नती साधणार आहे आपल्या मनाची, त्याचं त्याग करता कामा नये. आणि त्याच अर्थाने इथे पण की परिसपा सव्यसाची, अरे सव्यसाची अर्जुना म्हणजे अतिशय निपुण आहे तो युद्धकर्मामध्ये. सव्यसाची याचा अर्थ दोन्हीही हाताने जो बाण सोडू शकतो तशा प्रकारचा, म्हणजे जे काही त्याचं कर्तव्य कर्म आहे त्याच्यामध्ये अतिशय निपुण असलेला अर्जुन. मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडेगा. ज्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तो जर का स्वतःच्या उन्नतीसाठी असणारं कर्म टाळू बघेल तर तो मूर्ख आहे असं त्यांना म्हणायचं. कारण कर्मातून उन्नती साधणं हाच तर उद्देश आहे सगळ्या कर्मांचा. मग कुठलंही काय कर्म असो, ऐहिक उन्नती आणि त्याच्याबरोबर आध्यात्मिक पातळी स्वतःची उंचावणं, त्याच्यातून ते ऐहिक कर्म पण अतिशय जास्त उजळून निघतं. तो भाग सांगत असताना केवळ कर्म कर आणि कर्माची अपेक्षा, फळाची अपेक्षा करू नको वगैरे सांगून झाल्यानंतर एक विशेष विभाग सुरू होतो की ज्याच्यामध्ये भगवान स्वतःच असं इंट्रोड्यूस करतात की भूमिका काय ठेव, तर यज्ञार्थात कर्म यज्ञार्थ कर्म. म्हणजे यज्ञाची जी भूमिका आहे, यज्ञ ही संकल्पना कधी बरं माणसाच्या मनात आली असेल पहिल्यांदा असं जरा थोडंसं ट्रेस केलं तर त्याच्यामध्ये खूप सूक्ष्म रीतीने इथे सांगितलंय की सुरुवातीला अगदी यज्ञ, मग त्याचे विधी विधान हे एक कालांतराने डेव्हलप झालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे सुरुवातीला माणूस गुहेत राहत होता त्याच्यानंतर मिळेल ते खात होता शिकार करून, त्याच्यानंतर एक स्थैर्य आलं आणि त्याच्यानंतर मग अन्नाचा एक चिंता मिटली. असं करून एक संस्कृती, एक प्राण्यामधून एक विकसित अशा प्रकारची जीवनशैली माणूस जगायला लागला. त्याच्यानंतर ही यज्ञ संस्था निर्माण झालेली आहे. असं काही नाही की सुरुवातीपासून माणसं यज्ञ करत होती, शक्यताच नाही आहे तशी. ज्या वेळेला स्थैर्य असतं त्याच वेळेला संस्कृतीजन्य या सगळ्या गोष्टी हळूहळू विकसित होतात. आणि विशेष करून भारतामध्ये ते स्थैर्य पूर्वापर आहे. म्हणजे आजही जे इतर बाहेर बघितलेले आहेत परिस्थिती चाललेली आहे, मारामाऱ्या चाललेल्या आहेत, लोकांना जगण्याचे जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे यज्ञविज्ञ भावना कुठून करतील. म्हणून माइंडसेट हळूहळू विकसित होत गेला. त्याप्रमाणे काहीतरी उच्च गोष्ट करावी, किरकोळ गोष्टी ज्या नेहमीच्या चाललेल्या आहेत त्याच्यामधून अशी भावना विकसित होत गेली आणि त्याचं यज्ञ हे प्रतीक आहे. स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलं की संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेला हा यज्ञ हा जो शब्द आहे याला इंग्लिशमध्ये
अगदी समानार्थी शब्द नाहीच आहे, असूच शकणार नाही असं त्यांनी म्हटलं. कारण बरोबर आहे की त्याच्यामधून इतक्या भावना व्यक्त होतात यज्ञ या शब्दामधून. पावित्र्य आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची गोष्ट आहे, काहीतरी अर्पण करणं आहे. पण याच्या पलीकडे एक काहीतरी एक शब्दात व्यक्त होणार नाही असा एक भाव यज्ञामधून व्यक्त होतो, की ज्याला तसंच्या तसं दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करणं खूप अवघड गोष्ट आहे. तो भाग यज्ञार्थात कर्मणो नेतो लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय, म्हणजे यज्ञासाठी यज्ञाची जी भूमिका आहे ती समजून घेऊन कर्म कर, यज्ञ करत बस असं सांगितलेलं नाही. म्हणजे पांडवांनी पण भरपूर यज्ञ केले. युधिष्ठिर ज्यावेळेला सत्तेमध्ये होता सुरुवातीला पण केले, नंतर मग ज्यावेळेला सगळं महाभारताचं युद्ध आटपलं त्याच्यानंतर पण केलं, रामाने पण केलेले होते, दशरथाने पण केलेलं होतं. त्यामुळे असं काही नाहीये की यज्ञ संस्थेला पूर्णतः कंडेम केलेलं आहे. पण त्याच्यामधून जो अतिरेक निर्माण झाला पुढे पुढे जाऊन, त्याच्यामधून यज्ञाची मूळ भावना विसरली गेली आणि त्याला मात्र गीतेने जरूर कंडेम केलेलं आहे. पण त्यांना ते डायरेक्टली त्याच्यावर आघात करणं पॉसिबल नव्हतं म्हणजे जसं केलं असतं तर गीताच ऍक्सेप्ट झाली नसती म्हणून ते केलेलं नाही. आणि व्यासांचं ते कौशल्य आहे की व्यासांना स्वतःला जे सांगायचं होतं की अशा प्रकारे अतिशय कर्मकांडाच्या मागे जाऊ नका, त्या कर्मकांडाचं जे उद्देश आहे ते समजून घेऊन ते स्वतःच्या जीवनामध्ये आचरलं तर त्या कर्मकांडातून जे प्राप्त करायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे, शांती प्राप्त करायची. शांती कशाने प्राप्त होईल? कामना रहित झालं तर शांती प्राप्त होईल. म्हणून किरकोळ कामना सोडून दिल्या आणि स्वर्गाच्या सारखे सुख पाहिजेत म्हणून काही यज्ञ करत बसले, कधीही शांती प्राप्त होणार नाही. आणि आजही या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे एवढ्या प्रकारचा आध्यात्मिक उपदेश ज्या भूमीमध्ये जन्माला आला आणि तो प्रसृत झाला, तरीही आजही समाज काही पूर्ण त्याला अलाइन झालाय असं सांगता येत नाहीच झालेला. म्हणजे जरा आक्षेप आहे अशातला भाग नाही, पण अजूनही मुख्य अध्यात्म धारणा ह्या पचवायला समाजाची धारणा हळूहळू विकसित होतात. काही थोडेच लोक असे असतात की ज्यांना मुख्य अध्यात्म धारणा समजून घ्याव्यात आणि समजल्यानंतर त्या तशा आचराव्यात असं वाटतं. नाहीतर एक इन्सिक्युरिटीचं फिलिंग असतं, त्याच्यामधून माणूस हळूहळू ईश्वर सोडून ईश्वराच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्ती रमलेला असतो. ही यज्ञाची भावना कधी माणसाच्या मनात निर्माण झाली तर त्याला भगवंतांनी असं उत्तर दिलंय की मुळातच सहयज्ञा प्रजा सृष्टा. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला ती यज्ञासकट केली असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे काय केलं असेल तर त्यांना असं म्हणायचं आहे की मुळातच विकसित माइंडसेट्स जे आहेत, मन जी आहेत, त्यांच्यामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी करावं, केवळ संकुचित जीवन जगू नये, अशा प्रकारचा एक उदात्त भाव घेऊन ती माणसं जन्माला येतात. सहयज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. तो त्याने सगळ्यांना यज्ञासकट जन्माला घातलं आणि त्यांना असं सांगितलं की हा जो सहज यज्ञ आहे जन्मापासून तुमच्या बरोबर आहे, त्याचं आचरण केलं तर तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. एक पौराणिक संदर्भ गीता वापरते. तो ब्रह्मदेव कधी आला आणि मग त्याच्यानंतर तो विष्णूच्या नाभीतून आला वगैरे, ह्या सगळ्या संदर्भ हे आपण थोडेसे बाजूला ठेवू. त्याने जेव्हा केव्हा केलं त्याला स्वामींनी असं विवरण करताना म्हटलंय की कधी सांगितलं असेल ब्रह्मदेवाने, प्रत्येकाच्या कानात जाऊन थोडीच सांगितलं असेल की ह्या यज्ञाचं आचरण करा वगैरे, आतून आलं म्हणून आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी म्हणजे आकाशात कुठून तरी वाणी होत नसून ते आमच्या मनातच ते उदित होते. एक स्फुरण आतमधून येतं की असं वागलं पाहिजे, विवेक सांगतो. तसं विवेक रूपाने ब्रह्मदेवाने सर्व प्राणीमात्रांमध्ये ही यज्ञाची भावना निर्माण करून दिली, विशेषतः माणसाच्या भावना मनामध्ये. आणि त्यांना असं सांगितलं की या यज्ञाचं तुम्ही आचरण करा. आणि त्या यज्ञाचं आचरण करा म्हणजे काय, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप स्पेशल भाष्य केलंय की जे व्यासांना डायरेक्टली करता आलेलं नव्हतं त्या काळात, ते ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जाऊन केलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की भगवंतांनी अर्जुनाच्या रथावर बसून गीता सांगितली, तेच भगवंत काही काळाने
कपडे बदलून आले ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आणि त्यांनी परत ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणून इतर कुठल्याही भाष्याच्या पेक्षा ज्ञानेश्वरीचं भाष्य एक स्पेशल कमेंट्री घेऊन येतं. तशा प्रकारे ह्या सगळ्या विभागावर की हे सगळं यज्ञचक्र जगामध्ये चाललेलं आहे, हा भाग सगळा इथे आलेला आहे की मुळात तत्वापासून, अव्यक्त तत्वापासून सृष्टीचं निर्माण झालं आणि सृष्टीचं निर्माण होत असताना मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सजीव निर्जीव निर्माण झाले. मग पुढे मानवाची निर्मिती झाली. त्या मानवाला एकूण आपलं जे आयुष्य विकसित करावं अशी एक प्रेरणा आहे आणि त्याच्यातून तो आता एका विकसित टप्प्यावर आल्यानंतर त्याने जर का परत त्या परमात्म तत्वाचा वेध घेतला की ज्याच्या माध्यमातून हे सगळं निर्माण झालं, ज्याच्यातून हे निर्माण झालं, तर हे यज्ञचक्र पूर्ण होतं, असं याच्यामध्ये भाव सांगायचा आहे. आणि हे यज्ञ म्हणजे तरी काय करा आणि यज्ञामधून त्या देवता तुष्ट होतील वगैरे असा सगळा भाग गीतेमध्ये आलेला आहे की या यज्ञाचं आचरण केल्यामुळे देव संतुष्ट होतील आणि देव संतुष्ट झाले की तुम्हाला हवं ते काय ते देतील. अशा प्रकारे तुम्ही दोघेही संतुष्ट होऊन जा, म्हणजे देव पण संतुष्ट होतील आणि तुम्हीही संतुष्ट व्हाल त्यांनी दिलेलं. तर त्याला असं म्हणायचं आहे त्यांना की कुठल्याही कर्मक्षेत्रामध्ये वावरत असताना त्या स्वामी चिन्मयानंदांचे भाष्य आहे की त्या कर्मक्षेत्रातलं जे प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे तीच देवता, असं त्यांनी म्हणालंय की दुसरी कोणीतरी एक देवता आहे असं मानत बसायचं काही कारण नाही. आणि या एक क्रांती धार्मिक विश्वामध्ये किंवा आध्यात्मिक विश्वामध्ये गीतेने आणलेली आहे. नाहीतर मग कोणीतरी देवता आहेत आणि त्या देवतांच्या मग त्या मूर्ती मग विधी विधान आणि सगळ्या काहीतरी करतो आहे ज्याचा ऍक्च्युअल आयुष्याशी आमच्या काही संबंध नाही, अशा प्रकारचं वागायला गीता सांगत नाही. देवता याचा अर्थ त्या एखाद्या कुठल्याही क्षेत्रामधलं जास्तीत जास्त जे काही प्राप्त होऊ शकेल तसं गणपती म्हणजे ज्ञानाची देवता की सर्व ज्ञानाचं भांडार कुठे आहे, त्या गणपतीमध्ये आहे. मग त्याला प्रार्थना करायची म्हणजे काय करायचं, मग सहस्रावर्तन केलं. पण ते सहस्रावर्तन केलं त्याच्यापेक्षा ते एकदा म्हण आणि नीट समजून घेऊन कर की त्याच्यात काय म्हणायचं त्या अथर्वशीर्षामध्ये. ते सोडून देवतांचं योजन करावं म्हणून ज्या स्तुतीपर गोष्टी उच्चारलेल्या आहेत ऋषींनी त्याचं पठण केल्याने आमची बुद्धी काही तल्लख होत नाही, होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचं उपासना करायची असेल तर अभ्यास करायला लागेल त्या क्षेत्रातला, मग ती देवता प्रसन्न होईल. याचा अर्थ ते आम्हाला आतून समजून गेले की हे काय चाललंय, काय आहे क्षेत्र. आणि त्या प्रकारे देवान भावयतानेन ते देवा भावयंतु हा, म्हणजे देव तुम्हाला संतुष्ट होतील. याचा अर्थ तुम्ही जर त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या समजून घेऊन नीट आचरण केल्यात तर ती देवता तुम्हाला संतुष्ट होईल. व्यायाम केलात तर शक्तीची देवता संतुष्ट होईल. अभ्यास केला तर सरस्वती डेव्हलप होईल, सरस्वती प्रसन्न होईल. नीट गोष्टी आर्थिक व्यवहार केला तर लक्ष्मी प्रसन्न होईल. अशा प्रकारे एक मूर्त देवता आम्हाला लागते, कारण की नुसतं प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल म्हणून आम्हाला भागत नाही, आम्हाला एक भावनिक ॲड्रेस पण लागतो. म्हणून पूर्वापार ऋषींनी या दोन्ही गोष्टींची सोय करून ठेवलेली आहे की निष्काम कर्मयोग पण सांगितला आणि त्याच्याबरोबर एक सगुण देवतांचं पण स्वरूप आहे की ज्याच्या साह्याने आम्ही भक्तिभाव पण अंतःकरणातला बाळगू शकतो. अहंकार आम्हाला होत नाही, नाहीतर मीच शहाणा असं वाटू शकतं, तसं नाही आहे. ज्या वेळेला कुठलंही कर्म तुम्ही करू जाता त्यावेळेला अनेक शक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने कार्यरत असतात, ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्यामुळे ते कार्य शेवटाला जातं. साधं स्वामींनी त्याच्यावर म्हटलं की साधं रोज घरात ध्यान करायचंय तर एवढ्या गोष्टींची अनुकूलता लागते. मग आम्ही ज्ञानस्वरूपाला वगैरे प्राप्त होऊ ते पुढची गोष्ट आहे, आधी अनुकूलता लागते. त्यांनी गमतीने असं म्हटलंय की आमची ध्यानाची बसायची वेळ झाली की घरातल्या मंडळी म्हणतात की झालं आता यांचं बसायला की याचं ध्यान गेलं म्हण, कारण की तो एक शब्द पुरतो तेवढा पुढच्या 1 तासभर. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं आयुष्य जर का मागे वळून बघितलं, अनेक वेळेला अनेक गोष्टी ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस असं म्हटलं जातं, झाल्यामुळे आमच्या गोष्टी नीट होत असतात. आणि अशा प्रकारच्या अनुकूलता कित्येक व्यक्तींना प्राप्त न झाल्यामुळे एखादं कार्य राहून जाऊ शकतं. खूप पोटेन्शियल असलेली व्यक्ती पण फार काही कळू शकली नाही असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्याचा अर्थ त्या व्यक्तीची अयोग्यता असा भाग नसून
परिस्थिती काही वेळेला विपरीत असू शकते, दैव असं जे म्हटलं जातं त्या प्रकारे. त्यामुळे एखादी गोष्ट मी जर का अचीव करत असेल तर त्या अचीव करण्यामध्ये माझं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबरोबर एक बाह्य परिस्थिती अनुकूल असणं, सगळ्या गोष्टी नीट अरेंज होऊन मला करता येणं, ह्या सगळ्याच्या भूमिकेतून राहून कृतज्ञ असणं एका सिस्टीम बद्दल जी आम्हाला माहिती नाहीये फारशी. गुरुदेव रानड्यांकडे एकदा एक साधक आलेले होते आणि ते म्हणाले की सगळं काही ईश्वराच्या इच्छेने चालतं असं जर म्हणतात तर संतांनी जे म्हटलंय की वृक्षाचं ही पान हाले त्याची सत्ता राहिली असंता मग गोठे. तर त्याच्यावर ते म्हटले की तुमच्या देवाला हे किती कामं आहेत सगळ्या झाडांची पानं हलवत बसायची असं. तर त्याच्यावर ते गंभीरपणे असं म्हणाले की असं म्हणता कामा नये. कारण की एक सत्ता आहे जिच्या आधारावर हे सगळं चाललेलं आहे, त्याची कार्यकारण भाव आम्हाला काहीही माहिती नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही एवढंही कॅज्युअल बोलता कामा नये. त्याने काय होईल, त्या सत्तेला काय फरक पडत नाहीये, तुमचा भाव खाली येईल. म्हणजे एक शिकवण आहे साधकांना की गमतीशीर असावं किंवा थोडंसं कॅज्युअल मोकळं असावं, पण त्याला एक मर्यादा असावी. त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे बघाव्यात. म्हणून यज्ञ ही भावना ज्या वेळेला भगवान सांगता आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक पुढे जाऊन टप्पा सांगितला की हा यज्ञ म्हणजे काय, तर स्वधर्म यज्ञ. जे काय काम चाललेलं आहे तुमचं त्यालाच यज्ञ भावनेतून करा, वेगळं काहीतरी करणं इज नॉट इक्वल टू यज्ञ. तुम्ही देवतांतरा न बसावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही व्रते नियमे न करावी असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जे गीतेमध्ये मूळ आलेलं नाही. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासिका. तीर्थयात्रा करणे, वेगवेगळे उपास तपास करणे, व्रत करणे, मग काय काय असतं म्हणजे ते सगळं म्हणजे आता आपण फारसं त्याच्यामध्ये नादाला लागत नाही. हळूहळू हे एक विज्ञानामुळे आलेली सुधारणा म्हणा किंवा प्रॉब्लेम म्हणा, पण हळूहळू आपला वेळच नाही उरलेला. त्यामुळे या गोष्टीतून आपण पलीकडे येत चाललोय. पण याचा अर्थ संस्कार घेऊ नये अशातला भाग नव्हे. त्या उपास तपास किंवा अशा प्रकारची व्रतवैकल्य याच्या मागे जर का ईश्वर प्राप्ती सोडून दुसरा काहीतरी हेतू असेल तर ते न करावे असं त्यांना म्हणायचं. कारण कुठेतरी गेल्यामुळे आम्ही ईश्वराला भेटतो, अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना कन्सेप्ट म्हणून चुकीची आहे. याचा अर्थ कुठे तीर्थक्षेत्राला जाऊच नाही अशातला भाग नव्हे. स्वामी असं म्हणत असत की जावं की, आणि ते स्वतः जगभर फिरलेले होते त्यामुळे म्हणाले मला तर सांगायचा हा अधिकारच नाहीये की कुठे जाऊ नये, मी सगळीकडे जाऊन आलेलो आहे. पण एक काहीतरी तिथे गेल्यानंतर प्राप्त होईल अशा प्रकारची भावना ठेवू नये. जी काही आहे तत्व सगळीकडे आहे, माझ्यामध्ये आतमध्येच आहे, म्हणून जिथे कुठे मी आहे तिथेच ईश्वर आहे. तो भाव काही वेळेला आमचा एखाद्या पवित्र ठिकाणी गेल्यानंतर किंवा जिथे आमची श्रद्धा आहे तिथे गेल्यानंतर तो भाव जास्ती प्रज्वलित होतो. त्याने साधनेला मदत होऊ शकते. पण ते कधीही साधना करतच नाहीये आणि आज तिकडे जाऊन आल्यानंतर एकदम भारी वाटलं, मनोरंजन आहे हे सगळं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं जे म्हटलंय. धोंडा पाणी याचा अर्थ भाव नसलं तर ते सगळं सामान्यच आहे. सामूहिक अशा प्रकारची उपासना केल्यामुळे काही वेळेला फायदा होतो का असा एकदा प्रश्न विचारला. तर सामूहिक उपासनेमुळे फायदा होतो कोणाला, रोज एकांतात उपासना करत असेल त्याला. नाहीतर मग एक इव्हेंट असतो त्या प्रकारे आम्हाला आमच्या रजोगुणामुळे स्वस्त बसवत नाही, काहीतरी करावं असं वाटतं सारखं. मग काहीतरीच करण्यापेक्षा काहीतरी सात्विक करू म्हणून तीर्थक्षेत्राला जाऊन आले. सात्विक मनोरंजन, आध्यात्मिक मनोरंजन, मनोरंजनाचाच प्रकार आहे तो सगळा. उद्देश जर का स्पष्ट नसेल तर या सगळ्या गोष्टी या पूरक आहेत, पण त्याच्यातून काही सबस्टन्शियल हाती लागेल अशातला भाग नाही. म्हणून तुम्ही व्रते नियमून न करावे याचा अर्थ काहीच करू नये आणि कसंही आयुष्य जगावं, तपाचरणाला विरोध आहे अशातला भाग नाही. पण व्रत नियमू ही जर का सकाम गोष्टीने असतील, काहीतरी माझ्या घरात प्रॉब्लेम झालाय, मग अमुक एक कोणीतरी गुरुजींनी सांगितलं की हा उपाय करा, न करावे. आयडियल काय ते सांगतायत, तसंच्या तसं आम्हाला दरवेळेला फॉलो करायला जमेल अशातला भाग नाही. जी कोणी व्यक्ती
अशा प्रकारे अध्यात्म ज्याला नीट पचलेलं आहे किंवा नुसतं समजणं हा एक वेगळा भाग आहे आणि ते हळूहळू पटणं आणि पटल्यानंतर ते पचून जाणं, याच्यामध्ये अनेक धारणा स्पष्ट होत जातात आणि त्याच्यामधून या सगळ्या इतर गोष्टी ज्या आहेत, ज्योतिष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या हळूहळू कमी होतात. कारण एक जर का मध्यवर्ती आध्यात्मिक सत्ता आहे, ईश्वर स्वरूपाने ती आमच्यामध्ये पण आहे आणि स्पेशली आम्ही जर का त्यांचे शिष्य आहोत अशा प्रकारच्या भावनेतून जर का गुरूंकडे आम्ही बघत असू, तर या इतर गोष्टींवरचा आमचा जो आश्रय आहे अंतःकरणाने घेतलेला कमी व्हायला पाहिजे, आयडियल कमी व्हायला पाहिजे. का तसं व्हायला पाहिजे? याचं कारण एक अन्याश्रयाणाम त्याग अनन्यता, असं अनन्यतेचं डेफिनेशन आहे. सर्व प्रकारच्या अन्य आश्रयांचा त्याग करणं. हा संदर्भ खूप वेगळ्या प्रकारे आहे की कुठल्याही प्रकारचा ईश्वर सोडून दुसरा कोणाचाही आश्रय नाही, पण किमान आमच्या वर्तनात तरी ते यायला पाहिजे. आमच्या मनात अनेक गोष्टींचा आश्रय घेऊन आम्ही वावरत असतो. आमच्या घरच्या परिस्थितीचा आश्रय असतो, माणसांचा आश्रय असतो, आमच्या संपत्तीचा आश्रय असतो, विद्येचा आश्रय असतो, कर्माचा आश्रय असतो, बुद्धीचा आश्रय असतो. सगळ्या गोष्टींचा आश्रय घेऊनच आम्ही वावरत असतो. पण कुठेतरी आतमधून ही भूमिका पाहिजेत की हे काही तितकं बरोबर नाही, अप टू द मार्क. आश्रित असतो, खरा जो भक्त असतो तो ईश्वराचा आश्रित असतो. त्याला एकाने असं म्हणतात की तुम्ही आश्रित का म्हणता? त्याला भक्ताचा म्हणजे भक्त हा सेवक असतो, आश्रित याच्यामध्ये एक प्रकारे स्वतःचं काही गुलामीच आहे ना ती. तर त्याने संतांनी एका असं म्हटलंय की नाही, तो आश्रित असतो हाच शब्द बरोबर आहे. त्याला स्वतःची अशी काही वेगळी इच्छा नसते. ते गुलामाचं उदाहरण स्वामी घेत असत की ज्यावेळेला गुलामीची परंपरा होती त्यावेळेला तो बाजारातून एक गुलाम विकत आणला आणि त्या धनाढ्य व्यक्तीने, तुझी काय इच्छा आहे, तू कोण आहेस? तर म्हणले, मी गुलाम आहे. तुझं नाव काय आहे? तर तुम्ही ठेवाल ते तुझं नाव, माझं नाव. तू काय करशील? तुम्ही सांगाल ते करेन. अशा प्रकारे स्वतःचा वेगळेपणा कुठल्याही प्रकारे अंतःकरणात नसणं, मोठेपणा तर भाग वेगळाच आहे, पण दुसरी कुठलीही इच्छा पण नसणं हे खऱ्या खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. आयडियल आहे हे, पण आमच्या किमान इच्छा आली मनात तर किमान त्याचा आग्रह न होणे, देवाला अशी विनंती करणं की अशा प्रकारची इच्छा अंतःकरणात न होत. परवाच एका सत्संगामध्ये एका शंकराचार्य म्हणजे शृंगेरी मठाच्या एका शंकराचार्यांचं, चंद्रशेखर भारती, त्यांचं एक उदाहरण प्रसंग ऐकण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की वयाच्या 17व्या वर्षी ते शंकराचार्य पदावर नियुक्त झाले होते आणि अतिशय स्थिर, अतिशय मौन आणि एकांतात राहणारी ती व्यक्ती होती. म्हणजे एवढी मोठी जगद्गुरूंची उपाधी लागलेली असताना पण त्याने अजिबात लिप्त नसलेली व्यक्ती. आणि एक त्यांच्याकडे अशी सिस्टीम आहे की अशा व्यक्तींना, म्हणजे शंकराचार्य जे आहेत त्यांना जर का असं वाटलं की कोणाला काहीतरी द्यावं, काही मदत करावी सत्कार्याला, तर त्यांना खर्च करता यावा. सर्वसंग परित्यागी असल्यामुळे स्वतःकडे तर काही द्रव्य नाही, पण एकूण शंकराचार्यांच्या मठांची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कोण ना कोण देणगी देतं, काही ना काही देतं. तर शंकराचार्य या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला अशा प्रकारे काही खर्च करता यावा सत्कार्यासाठी म्हणून काही रक्कम बाजूला काढलेली असते आणि ती वर्षानुवर्ष ती रक्कम बाजूला काढलेली होती, त्यात भर पडत होती. आणि मग त्या अकाउंटंट लोकांनी ज्यावेळेला चेक केलं त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की यांनी काही खर्चच केलेला नाही आजपर्यंत, अजिबातच ट्रान्झॅक्शन्स नाहीत. म्हणून त्यांना जाऊन भेटले. ते शांत बसलेले होते आणि म्हणाले की काय अशा प्रकारे रक्कम आम्हाला लक्षात आलं तुम्ही काहीच खर्च केलेला नाहीये, तर त्या रकमेचं काय करायचं? ते शांतपणे म्हणाले की तुम्हाला हवं ते करा. तर नाही म्हणले, तुमच्या मनात काही इच्छा आहे का कोणाला द्यावी वगैरे काही? नाही म्हणाले. माझं उत्तर तेच आहे की तुम्हाला हवं ते करा. तर त्याला ते तरीही राहावलं नाही. म्हणून तो म्हणला की तुमच्या मनात असा कुठला संकल्प आलेला आहे का की बाहेर कोणाला द्यायचं नाही, ठीक आहे, पण आपल्या आश्रमामध्येच काहीतरी एखादं धार्मिक कार्य व्हावं वगैरे. तर ते म्हणाले, आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो की मला मागे असं वाटलं होतं की आपल्या इथे एक अनुष्ठान व्हावं शंकरांचं, रुद्रचं पठण व्हावं. तर ते म्हणाले ठीक आहे, आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी
ब्राह्मणांना बोलावून ते सगळं कार्य करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर हे स्वतः त्याच्यामध्ये सामील नव्हतेच. ती व्यक्ती परत आली आणि ते म्हणाले की तुम्ही ज्याप्रमाणे इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे ते सगळं अनुष्ठान झालेलं आहे. आणि असं सांगितल्यानंतर हे त्यांना थँक्यू असं म्हणाले. तर तो म्हटला की तुम्ही मला थँक्यू का म्हणताय, माझंही कर्तव्य आहे तुमची इच्छा पूर्ण करणं. तर त्याच्यावर ते म्हणाले की नाही नाही, तू ज्या वेळेला सांगितलंस की तुमच्या इच्छेप्रमाणे काम पूर्ण झालंय, त्यावेळेला माझ्या मनात माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून एक समाधानाची लहर येऊन गेली आत, हॅपीनेस. त्याच्यावरून मला असं कळलं की माझी अजून पूर्णत्वाचा प्रवास झालेला नाहीये. कारण कुठलीही इच्छा आणि त्याच्यावर पूर्ण होण्यामधून येणारं समाधान, याचा अर्थ अजून निष्काम झालेलो नाहीये मी, अशा प्रकारचा भाव आहे. तसं कुठलीही इच्छा अंतःकरणात न उमटणं अंतिम गोष्ट आहे, खूप आयडियल गोष्ट आहे. आमचं तसं होईल का कदाचित नाही पण होणार, पण किमान भगवंताच्या इच्छेने हे सगळं चाललेलं आहे. या भावनेतून आम्ही काम करता करता आमच्या इच्छांचा जो जोर आहे अंतःकरणावरचा, हळूहळू कमी होत जाणं. याच्यासाठी म्हणून काही वेळेला शरीराला, मनाला एक वळण लागण्याची आवश्यकता असते. म्हणून व्रत, नियम यांचा एक स्वतःचा एक रोल आहे. पण तो विसरून जाऊन वेगळंच काहीतरी भलतंच करत राहणं आणि त्याच्यातून मुख्य अध्यात्मधारणामधून ईश्वराचा स्पर्श अंतःकरणाला करून घ्यायचा आहे, हा भाव सोडणं हे अपेक्षित नाहीये. म्हणून या अर्थाने तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे. रमण महर्षींकडे एक जण आलेला होता आणि त्याची उपासना म्हणजे साधू होता, गंगेच्या किनारी वगैरे राहत असे आणि त्याचं काय करत असे तर दिवसभर एक हात वर करून असे, म्हणजे गेली काही वर्ष तसाच हात वर करूनच होता. त्याच्यानंतर रमण महर्षींकडे आल्यानंतर त्याने महर्षींना निरोप पाठवला की पुढे आमचं काय होईल हे सांगावं, म्हणजे भविष्य काय आहे हे सांगावं. तर त्याच्यावर महर्षींनी असं निरोप पाठवला, त्यांना असं कळवा की आज जी स्थिती आहे तीच राहील म्हणून. म्हणजे हातवर राहील हा भाग वेगळा, पण ज्ञानाचा प्रवासाचा याचा काय संबंध आहे हातवर करण्याचा. एक म्हणून शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी, 17व्या 18व्या अध्यायामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक अशा बायफर्केशन केलेलं आहे. त्याप्रमाणे तपामच्चरणामध्ये पण एक तामसिक भाव असतो. कुठलीही गोष्ट न समजून घेता अंतःकरणात काहीतरी लहर आली म्हणून ती करणे आणि त्याला तपाचं नाव देणे. नवरात्रामध्ये नाही का हल्ली, मी ते पुण्यात तर खूप आहे ते, की नवरात्रामध्ये लोक चप्पल विप्पल न घालता फिरतात. का? काय होतं त्याने माहित नाही, पण करतो आम्ही. अशा प्रकारे काहीतरी देवासाठीच म्हणूनच करणं, पण त्याच्यामागे ज्ञान हा उद्देश नसतो, समजून घेऊन न करणं. अशा प्रकारे शरीराते न पिडावे. नाहीतर मग आम्ही आमचं ध्यान होण्यासाठी म्हणून सुद्धा डाएट सांभाळावं लागतं, खाणं पिणं सांभाळावं लागतं. ते पण नसेल सांभाळत आणि ध्यानात झोप लागते, इतकंही शरीराला लूज सोडणं. स्वामी खूप सुंदर एकदा म्हणाले होते की एखाद्या योगी व्यक्ती आणि सुखवस्तू व्यक्ती याच्यामध्ये फरक लगेच कळतो. कारण की एकूण वावरण्यातूनच कळतं काय हे चाललेलं. तसं आम्ही सुखवस्तू असलो, खूप काय काय त्यांचे एक्सप्रेशन, म्हणजे त्यांच्या आठवणीमध्ये आलो तर हा स्वाध्याय बाजूला पडेल, पण त्यांनी असं म्हटलं की योगी मग लोक एकदा का ठरवलं की ध्यानबिन करायचं की तरी सुद्धा अंतःकरणातलं तामसिक प्रवृत्ती असते, समजून घेऊन करणारे ते ग्रॅज्युअली होणार आहे, हा ऍक्सेप्टन्स कमी होतो आणि काहीतरी आता करूनच दाखवतो. अशा प्रकारचं बाहेर जसं असतं तसं अध्यात्मामध्ये पण अप्लाय करतो. आणि मग ते म्हटलं की एक जण आले आणि म्हटले की मी आता कडकडीत योगी होणार आहे. ते म्हणले कडकडीत कशाला होतो, सुदृढ योगी होणार खाऊन. तशा प्रकारे शरीरात ते न पिडावे, दुरीकेही न वचावे तीर्थासिका. तिथे जाऊन काहीतरी होणार आहे म्हणून तीर्थक्षेत्रापाशी जाऊ नको. तिथे जाऊन एवढंच होऊ शकतं, जर का नियमित उपासना असेल तर तो भाव एक प्रकारे त्याला बूस्ट मिळतो. एरवी आमचा सगळा अभाव आहे आणि तिथे जाऊन काहीतरी एक भाव निर्माण केला, तो परत लॉज हॉटेलवर आल्यावर, हॉटेलवर यायची पण गरज नाही, तुम्ही मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा सगळा भाव मावळतो. काही धक्काबुक्की असते, गेला भाव सगळा, म्हणजे आतला. जे बघायला म्हणून गेलो होतो ते बघायचं जर का धारणा स्पष्ट नसेल तर आम्ही कुठेही गेलो तरी आमची उन्नती होऊ शकत नाही. कारण कुठेतरी गेल्याने उन्नती होणार आहे,
हा भावच प्रॉब्लेमॅटिक आहे, अज्ञानात्मक आहे. म्हणून आतमध्ये सुद्धा स्वतःचा वेध घ्यायचा आहे म्हणजे काय करायचंय हेही स्पष्ट असायला पाहिजे. एकाने असं म्हटलेलं आहे, अधिकारी व्यक्तीने खूप मोठ्या, की आत्मदर्शन आत्मदर्शन म्हणजे काय होणार आहे, तर आमच्यासारखीच एक व्यक्ती आमच्या आतमध्ये आहे, म्हणजे त्याला पूर्ण आमचं जसं गेटअप आहे तसंच आतमध्ये आम्हाला दिसतो, त्याला आत्मदर्शन असं म्हटलंय, असं त्यांनी म्हटलं. जर स्वामी असं म्हटले होते की हा अज्ञानाचा क्लायमॅक्स आहे. आमच्यासारखीच व्यक्ती आतमध्ये बघायची असेल तर एवढं आरशात बघा, कशाला त्यासाठी एवढं करायचं उद्योग. आणि स्वतःचा फोटो आतमध्ये बघण्यात काय कौतुक आहे त्याच्यामध्ये, काहीतरी देवबीव दिसला तर ठीक आहे, समजून गेलं, दर्शन झालं. पण मूळ स्वरूप समजून न घेता आजूबाजूलाच काहीतरी करणे, याला गीतेने आक्षेप नोंदवलेला. शरीराते न पिडावे, दुरीकेही न वचावे, तीर्थासिका तुम्ही देवतांतरा न भजावे. म्हणजे वेगवेगळ्या देवता, त्यांची मग व्रत वैकल्य, मग आज ह्याचा वार, उद्या त्याचा वार, परवा त्याचा वार, हे सोयीसाठी म्हणून सांगितलेलं आहे. आध्यात्मिक व्यक्तींच्या पण समजुतीच्या दृष्टीने पातळ्या असतात. आपल्याला पण जर का कंटिन्युअस काही काळ स्वतःला ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येतं की जर का नीट चिंतन केलं तर आमच्या आध्यात्मिक धारणा बदलत 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 जातात, सूक्ष्म होत जातात. आणि जितक्या त्या सूक्ष्म होतील तितक्या बाह्य आवरण कमी 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 होतं. नाहीतर मग एक आग्रह असतो की शंकराला ते पांढरं फुलच पाहिजे, मग काय लाल फुल झालं तर काय होईल, नाही पाप. अशा प्रकारे एक पापाच्या भूमिकेतून देवाकडे जाणं हाही क्लास आहे. त्यांना पूर्ण चुकीचं म्हणण्याचं कारण नाही, जोपर्यंत त्यांना त्या धारणा स्पष्ट नाहीत तोपर्यंत ज्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या अगदी अप टू द मार्क वाटतच असतात. पण हळूहळू त्या धारणा विकसित करत घेऊन ज्यावेळेला सूक्ष्मात जाईल त्यावेळेला त्याचा मूळ गाभा कळल्यानंतर इतर गोष्टींचा आग्रह कमी होतो. त्याला स्वामी विवेकानंदांनी खूप सुंदर याने म्हटलंय की आमचा सगळा धर्म म्हणजे त्यावेळेचा हा सगळा एखादी गोष्ट पूजा करत असताना उजव्या बाजूला ठेवावी का डाव्या बाजूला ठेवावी याच्यातच अडकलेला आहे. पाणी उजव्या तर 3 वेळा सोडावं का 5 वेळा सोडावं, का सोडावं माहिती नाही. अशा प्रकारच्या भूमिकेत राहता कामा नये. तुम्ही देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. स्वधर्म म्हणजे जे काही नियतकर्म आहे त्याच्या साह्याने स्वतःची उन्नती करून घ्या. ते घेत असताना कृतज्ञ राहा एकूण समाजाबद्दल, आणि स्वतःच त्याच्यातून मिळालेल्या गोष्टींचा उपभोग घेईन अशा भूमिकेत राहू नका. म्हणून गीतेला एक सामाजिक संदर्भ पण आहे की एकूण समाजाचं उत्थान करायचं असेल तर ज्या व्यक्तींनी काही ना काही अचीव केलेलं आहे त्यांनी स्वतःपुरती न राहता ते दुसऱ्यांना मुक्त असताना द्यायला पाहिजे आणि साह्यभूत व्हायला पाहिजे इतरांच्या उन्नतीला सुद्धा. असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते सर्कल पूर्ण होतं. नाहीतर खूप गुण आहेत पण त्याचा काही वापरच नाहीये, सगळा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेणे. अशा प्रकारची जी संकुचित भूमिका आहे की मी माझी उन्नती करेन, कर, पण ते झाल्यानंतर कृतार्थता याच्यामध्ये आहे की ती उन्नती झाल्यानंतर लोकांना पण त्याच्यातून काही ना काही वाटा मिळेल. रामकृष्णांकडे ज्यावेळेला नरेंद्रनाथांनी निर्विकल्प समाधी पाहिजेच म्हणून आग्रह धरला होता त्यावेळेला खरं तर निर्विकल्प समाधी प्राप्त करण्याची इच्छा एवढी तीव्र असणारा एखादी व्यक्ती शिष्य म्हणून आहे, त्याला रामकृष्णांना खूप आनंद झाला. पण तो व्यक्त न करता ते असं म्हणालेले आहेत त्यांना की कितीही संकुचित इच्छा धरलेली आहेस, मला असं वाटलं होतं तू एखाद्या वटवृक्षासारखा मोठा होशील, तुझ्या सावलीखाली अनेक पानप्रस्थांना विसावा मिळेल, तर तू स्वतःच्या मुक्तीसाठी धडपडत बसलेला आहेस असं त्यांनी. त्याच्यावर विवेकानंद म्हटले की हे सगळं मला काहीही माहिती नाही, मला निर्विकल्प समाधीच पाहिजे. कारण ते सगळं कार्य करण्यासाठी पण ते कार्य होईल ते प्रकृती बघून घेईल, पण मला जर का ती गोष्ट आज प्राप्त नसेल तर इतरांना उपदेश करणं हे माझ्याकडून होणारच नाही. त्याच्यावर मग रामकृष्ण असं म्हणतात की तू करणार नाहीस असं होणार नाही, जगन्माता तिचं कार्य तुझ्याकडून करून घेईल, तू नाही केलंस तर तुझी हाडं करतील असं ते त्यांना आता बजावलेलं आहे. त्याच्यामधून हे सांगायचं आहे की स्वतःची मुक्ती झाल्याशिवाय, म्हणून विवेकानंदांचा पण स्टँड बरोबर आहे की आम्हालाच आतमध्ये काही प्राप्त नाहीये आणि जगाला शिकवायला निघाले, काही होणार नाही. त्याला रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देत असत की एखाद्या वेळेला कुठलीही गोष्ट होण्यासाठी जसं बाह्य जगामध्ये पण एका राजमान्यतेची आवश्यकता असते. म्हणजे त्यांनी असं उदाहरण देत असत की कलकत्त्याच्या त्या बाजूला कामारपुकूर त्यांचं जे जन्मगाव,
तिथे एक तलाव होता आणि त्या तलावावर अनेक प्रकारचे लोक येत आणि तिथे सगळी घाण करून टाकत तो तलाव वापरून. म्हणून लोकांनी खूप निषेध करून बघितला, काही झालं नाही, लोक जुमानतच नव्हते. म्हणून शेवटी एकाने सरकार दरबारी तक्रार केली आणि मग ते सरकारचा एक साधा शिपाई आला, म्हणजे मोठा पण अधिकारी कोण आला नाही, पण तो शिपाई आला आणि त्याने त्याच्याकडे एक राजपत्र होतं ज्याच्यावर राजाची शिक्का होता की इथे घाण करायची नाही. त्या एका पत्राने काम झालं. तसं ते म्हणाले की जो कोणी अशा प्रकारे लोकांना शिकवू बघेल त्याच्याकडे आतमध्ये शिक्का लागतो. कसला शिक्का लागतो? अनुभूतीचा शिक्का लागतो. कोणीतरी मान्य करून उपयोग नसतो की हे आता डिक्लेअर, म्हणून ते कोणीतरी संत डिक्लेअर करणं याने संत होत नाही. जो जाणेला भगवंत तयासी नाव बोलीचे संत. आतमध्ये अनुभूती असेल त्याच्या बोलण्याला एक वेटेज असतं, त्या अनुभवाचं असतं. आणि मग तो साध्या भाषेत जरी बोलत असला तरी ती भाषा मुख्य अध्यात्म व्यक्त करत असल्यामुळे आणि मुख्यतः तो जे बोलतोय ते आतमध्ये त्याने केलेलं असल्यामुळे त्याला एक महत्व प्राप्त होतं. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी रामनाम घ्या असं सांगण्यामध्ये काय वेगळेपण आहे? जयाता जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, हेच वैशिष्ट्य आहे. त्याच्यामधून त्या व्यक्तीचे एकूण व्यक्तिमत्व आणि अख्खं आयुष्य कशा प्रकारे जगलेलं आहे हे त्याच्या उपदेशामध्ये ज्या वेळेला त्याच्या मागे त्याचं बॅकिंग असतं त्यावेळेला ती गोष्ट विशेष होते. तसं कृतार्थता सांगत असताना स्वतः जे मिळवतो आहे त्याच्यातला काही भाग इतरांना देणं, जे जे काही आमची कर्तृत्व आहे त्या सगळ्याचा उद्देश अशा प्रकारच्या एका उदात्त कार्यासाठी होणं, हे केवळ संतांकडे बघायला मिळतं असं एक आहे. संतांमध्ये तर बघायला मिळतंच, पण दुसरी गोष्ट अनेक राष्ट्रपुरुषांमध्ये, अनेक मोठ्या व्यक्तींमध्ये स्वाभाविक रीतीने ही यज्ञकर्माची धारणा विकसित झाली होती, म्हणूनच तर ते केले होते. लोकमान्यांसारखी व्यक्ती, सावरकरांसारखी व्यक्ती स्वतःचं जर का करिअरच वर आणायचं असतं तर करू शकले नसते का? करूच शकले असते, काही करायची गरज नव्हती या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायची. पण तरी सुद्धा स्वतःच्या एक वेळ सुखावर लाथ मारून ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, सत्यासाठी मारू सौख्यावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवे, स्वामी स्वरूपानंद म्हणतात. लाथ मारू वगैरे स्वामी स्वरूपानंदांचे शब्द वाटत नाहीत, पण एक ॲग्रेसिव्हनेस आहेच आतमध्ये. तसं सावरकरांच्या पण काव्यात ज्यावेळेला तो ते सागरा प्राण तळमळला हे जे काव्य आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख येतो की ह्या मातृभूमीपासून ताटातूट झाली म्हणून एक दुःख आहे, विरह आहे, पण मुख्य कशासाठी तो आहे तर गुणसुमने मी बेचियले या भावे की तिने सुगंधा घ्यावे. हे सगळे जे क्वालिटीज आहेत अंतःकरणाच्या, त्याचं काय कारण होतं तर आईने सुगंध घ्यावे, म्हणजे आईचं म्हणजे मातृभूमीचं उत्थान व्हावं. तो भाव की माझ्याकडे असलेल्या सर्व कॅपॅसिटीज एका उदात्त कार्यासाठी मी वाहून देता आल्या पाहिजेत. अगदी पूर्णतः नसल्या तरी एकतर ती गुण सुमन विकसित तर करून घ्यायला पाहिजेत, हा तर एक भाव आहे. म्हणून एक त्याला गीतेला केवळ सामाजिक कॉन्टेक्स्ट लावला की अशा प्रकारे जगाचं कल्याण करत फिरा, पहिलं स्वतःचं कल्याण करून घ्या आणि साह्यभूत व्हा इतरांना, हे सांगायचं आहे. म्हणून विवेकानंदांनी सुद्धा ज्या वेळेला कार्य सुरू केलं त्यावेळेला रामकृष्ण मिशनचा जो मोटो आहे आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच असा आहे. पहिली काय गोष्ट आहे? आत्मनो मोक्षार्थम, स्वतः ज्ञानी होणं, जगद्हितायच, पण स्वतःपुरती मर्यादित पण न. म्हणून त्यांच्याकडे रोज पहाटे 4 ते 6 ध्यान होत असे आणि नंतर ते सगळे संन्यासी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत असत. नाहीतर संन्यासी म्हटल्यानंतर त्याने काहीच करायचं नाही, तो शांतपणे डिम्म एका ठिकाणी बसलेला असेल आणि तो वेगळंच काहीतरी बोलत असेल, या कल्पनेला विवेकानंदांनी फाटा दिला. त्याचं कारण संन्यास हा आश्रम म्हणून जरी का स्वीकारला असला तरी आतली कर्म प्रवृत्ती जी आहे ती कुठेतरी वेगळीकडेच वाहू शकते. म्हणून निष्काम कर्मयोग हा केवळ गृहस्थांसाठी सांगितलेला नसून तो संन्यासासाठी पण सांगितलेला आहे की कर्म करणं आवश्यकच आहे. म्हणजे कर्म कशासाठी करेन तर स्वतःसाठी करेन, आध्यात्मिक उन्नतीसाठी, आणि इतर जी कर्म प्रवृत्ती आहे ती समाजासाठी म्हणून, हितासाठी म्हणून वाहून टाकणं. असं पूर्णत्वाला ते जगल्यानंतर हे जे यज्ञ संकल्पना आहे ही पूर्णत्वाला जाते गीतेची. म्हणून स्वतःची उन्नती करून घेणं, त्याच्यामधून वेगळ्याच मार्गाला न लागणं, मुख्य अध्यात्म धारणा समजून घेणं आणि त्याच्याबरोबर
समाजाच्या हिताला म्हणून सहाय्यभूत होणं, हे सगळं केल्यानंतर तो यज्ञ पूर्ण होतो, यज्ञचक्र पूर्ण होतं. आणि त्याच्या अनुषंगाने हे म्हटलंय की अशा प्रकारे जो करायला टाळाटाळ करेल तो मूर्ख आहे. काय अर्थाने मूर्ख आहे? स्वतःचीही उन्नती घालवली त्याने आणि दुसऱ्यांचंही तो काही करू शकला नाही. मग त्यांनी असं दुसऱ्या उभ्यांमध्ये ज्या वेळेला ते उपहास करतात त्यावेळेला ते म्हणतात की तो जणू काही या पृथ्वीला भारभूत होऊन राहिलेला आहे. स्वतःच सगळं घेणं चाललेलं आहे. ते काय आयडियल जीवन नव्हे. ज्यांना कोणाला अंतःकरण किंवा आयुष्य विकसित करण्याची आतून प्रेरणा आहे, त्यांनी हे सगळं समजून घेऊन अप्लाय करत राहणं, याच्यामधून त्या यज्ञभूमिकेला स्वतःला योग्य करणं हा भाव विकसित होत असतो. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह पाळचा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अंत, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, बहुदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम